राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुलढाण्यातील शेगावच्या दौऱ्यावर आहेत। आयुष मंत्रालयामार्फत आयोजित असलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्घाटन करणार आहेत। दरम्यान राष्ट्रपती श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शनही घेणार आहेत। देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू आज बुलढाण्याच्या शेगाव या ठिकाणी दौऱ्यावर येत आहेत आणि आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी आयुष मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच मेळाव्याचं महामहिम राष्ट्रपती जे आहेत ह्या उद्घाटन करणार आहेत। या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत। आपण जर सध्या पाहिलं तर शेगावमध्ये आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो पाहायला मिळतोय। शहराला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि अभेद्य सुरक्षा कवच जे आहे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांचा जो बंदोबस्त आहे आणि या कार्यक्रमाच्या नंतर जे आहे दरम्यानच्या 11 वाजता महामहिम राष्ट्रपती हे शेगावमध्ये यांचं आगमन होणार आहे। त्यानंतर ते काही वेळ विश्रांती करणार आहेत आणि श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी त्या मंदिरात जाणार आहेत आणि त्यामुळे आज सकाळी 7:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत सर्वसामान्य भाविकांसाठी जे आहे श्री संत गजानन महाराज यांचं दर्शन जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जे आहेत महामहिम या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणावरून छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी नागपूर या ठिकाणी जाणार आहेत। आणि सध्या जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी जी आहे या कार्यक्रमाची करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 11 वाजता जे आहेत ह्या महामहिम महोदया या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आणि या कार्यक्रमाला ती उपस्थित लावणार आहे। मोठा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सध्या जर पाहिलं तर शहराला अक्षरशः छावणीचं स्वरूप जे आहे ते आता या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, शेगाव, बुलढाणा।